घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. कणकवली तालुक्यातील तिवरे गावचे ग्रामस्थ विश्राम म्हाडेश्वर यांनी आपल्या जमिनीतून लाईट पोल आणि जलजीवन मिशनची वॉटर पाईपलाईन शिफ्टिंगसाठी उपोषण छेडले आहे. याबाबत तिवरे गावचे प्रथम नागरिक सरपंच भाई आंबेलकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की तिवरे ग्रामपंचायत सुद्धा म्हाडेश्वर यांच्या बाजूने असून कोकण रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून मंजुरी मिळताच तात्काळ म्हाडेश्वर यांच्या जमिनीतील लाईट पोल हटविण्यात येतील. तसेच जलजीवन मिशनची वॉटर पाईपलाईन प्रशासकीय मंजुरी मिळताच शिफ्टिंग करण्यात येईल असेही सरपंच भाई आंबेलकर यांनी सांगितले. तुमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थ एक उपोषणाला बसलेत. कशा संदर्भात उपोषणाला बसलेत ते? जलजीवनची नळ योजना आहे, त्यामध्ये पाईपलाईन आणि पोल असे 2 विषयासाठी ते 26 जानेवारी दिवशी बसले होते. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पत्र देऊ, आम्ही प्रयत्न करतो यासाठी हे पत्र त्यांना दिलेलं होतं. तेव्हा त्या अनुषंगाने ग्रामसभा असतील, मासिक सभा असतील आणि त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या कडेने 2 पोल बदलण्यासाठी आम्ही त्यांना पत्रव्यवहार दिलेलं आहे, देत होतो. ते कुठल्याही प्रकारे त्यांनी घेतलेलं नाही, कुठे उपोषण करत नाही. तेव्हा जे त्यांचं म्हणणं आहे की पूर्णतः पोल आणखी पाईपलाईन काढून टाकण्यात यावी. पाईपलाईन ही 3 फुटाच्या खाली असल्यामुळे आणि संपूर्ण गावामध्ये पाणी पुरवठा चालू असल्यामुळे पूर्ण 7 वाडीचा जवळजवळ 200 त्याच्यामध्ये नळ कनेक्शन धारक आहे. त्याच्यामुळे पाणी पुरवठा बंद होईल अशी कुठली ग्रामपंचायतीकडून घटना करता येणार नाही शासनानुसार. तेव्हा आम्ही त्यांना पाईपलाईन बदलता येणार नाही असं सांगितलं, तोंडीही सांगितलं, लेखी देण्यासाठी प्रयत्न केला. पण दुसरा जो प्रश्न आहे तो त्यांचा पोलचा प्रश्न. पोलच्या प्रश्नानुसार पोल बदलण्यासाठी ग्रामसभेमध्ये तशा प्रकारचा ठराव झालेला आहे की 2 पोल बदलून त्यांना तुर्तच त्यांचं जर नुकसान होत असेल तर ग्रामपंचायत धोरणात्मक निर्णय घेऊन ग्रामपंचायत ग्रामनिधी खर्च करून 2 पोल बदलण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करा असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे ग्रामसभेने. त्यानुसार आम्ही त्याच्या अगोदर रेल्वे प्रशासनाकडे ह्याची रत्नागिरीमध्ये जाऊन स्वतः आम्ही आणि सचिव दोघांनी जाऊन पत्र दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला संयुक्त पाहणी करू, ती अहवाल तुम्हाला आम्ही लवकरात लवकर देतो आणि त्यानुसार तुम्हाला ते पोल बदलण्याचं काम होईल असं रेल्वे प्रशासनाने आम्हाला शब्द दिलेला आहे. पण लेखी आमच्याकडे पुरतात नसल्यामुळे तसं आम्ही काय आता ते आमच्याकडे लेखी मागतात की ताबडतोब तुम्ही काढूनच टाका, ते काढणं शक्य नाही. मग यावरती आता तोडगा कसा काढणार? नाही, आम्ही पत्र तयार केलेलं आहे. याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने जेव्हा देणार त्याच्यानंतर आम्ही ते बदलण्याचं काम तातडीने करण्याचं असं पत्र आम्ही तयार करून दिलेलं आहे. ते काही कुठल्या उपोषण करण्याने घेतलेलं नाही. जलजीवन 2023ला ही नळ योजना चालू झालेली आहे. आता किमान 2 वर्ष, 2, 2.5, पावणे 3 वर्ष झालेली आहेत. सुरळीत पूर्ण गावाला पाणी चालू आहे चांगल्या प्रकारचं आणि त्याच्यावर अवलंबून जवळजवळ 200 हे आहेत लोक कनेक्शन आहेत. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं गावामध्ये दानपत्र घेणे किंवा बक्षीसपत्र घेणे किंवा ज्या जवळजवळ 15 ते 10 किलोमीटर लाईन झालेली आहे ते कुठल्याही प्रकारे संमतीपत्र घेणं किंवा दानपत्र घेणं पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी प्रोसिजर नसल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.